कार्यकाळ वाढवून पण देणार नाही. पण मग मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की आता आमचे 11 महिने संपल्यानंतर आम्ही आमचं जीवन कसं जगायचं? आम्ही का भीक मागायची का लोकांकडे? आम्ही चांगल्या कंपनीमध्ये जॉबला होतो, बरेच जण चांगल्या शाळेमध्ये जॉबला होते. आता त्यांनी ही शासकीय योजना आहे, यात आपलं काही ना काही भलं होईल किंवा आपला 100% एक जीवनाचा उद्धार होईल यासाठी त्यांनी ही योजना जॉईन केली होती आणि खूप छान पद्धतीने काम केलं. मी स्वतः बऱ्याच प्रशिक्षणार्थी यांच्या आस्थापनेमध्ये जाऊन चौकशी केली. खूप छान पद्धतीने काम केलं आणि आम्ही एवढं छान काम केलेले असताना देखील गुणवत्ता देखील वाढली. मग आता आम्ही कोणाकडे जायचं असा प्रश्न आपण त्यांना विचारला तर त्यांनी त्याच्यावर उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. आणि सर तुम्ही त्यांना याविषयी सांगितले सरकारने ज्या आस्थापनेमध्ये आपण ड्युटी करणार आहात त्या आस्थापनेतील 50% लोकांना परमनंट करू अशा पद्धतीचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शब्द दिलेला होता. त्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी देखील सांगितलेलं होतं की जे तरुण आहेत त्यांना आम्ही आज प्रशिक्षण देतोय आणि त्या ठिकाणी त्यांना देखील परमनंट करण्यात येईल असं एकनाथ शिंदे साहेबांचंही स्टेटमेंट आहे. आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील त्या पद्धतीनं बोललेले आहेत. हा विषय तुम्ही त्यांच्या कानावर नाही घातला का? सर, माननीय गिरीश भाऊ महाजन संकटमोचन यांना मी विनंती केली आणि 4.5चा मुद्दा दाखवला, त्याच्यावर हायलाइट करून दाखवलं की ज्या आस्थापनेमध्ये आवश्यकता असेल आणि तुम्ही जर तुमचं कार्य उत्कृष्ट असेल तर त्याच आस्थापनेने तुम्हाला मागणी केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रोजगार म्हणजे देऊ शकतात. हा मुद्दा मी त्यांना सांगितला, परंतु त्यांनी त्याच्यावर सांगितलं हे ठीक आहे. मी त्यांना व्हिडिओ देखील दाखवण्याचा प्रयत्न केला. माननीय शिंदे साहेबांचा, देवेंद्र फडणवीस साहेबांचा, दादा भुसे साहेबांचा. त्यांनी सांगितलं की मी हे सगळं बघितलेलं आहे, मला सगळ्या गोष्टी माहित आहे तुमच्या. आणि आमच्या सिल्लोड तालुक्यातील बऱ्याचशा महिला पण गेलेल्या होत्या. त्या महिलांना मी सांगितलं की भाऊ यांचं पण म्हणणं ऐकून घ्या, तर त्यांनी त्यांच्यासोबतही बोलण्यास नकार दिला. मला तुमच्या सगळ्या गोष्टी माहित आहे, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी तुमची व्यथा मुख्यमंत्री साहेबाकडे 100% मांडेल आणि निघून गेले साहेब. त्यानंतर आम्ही त्यांना निवेदन दिलं. निवेदन दिल्यानंतर बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर एक सर्वजण भेटल्यानंतर पुढे काय करायचं याच्यावर आम्ही चर्चा केली. त्यानंतर आम्ही तिथून निघाल्यानंतर सहज आमच्या मनामध्ये आलं की आपल्या शिंदे गटाचे आमदार माननीय अब्दुल सत्तार साहेब आहेत, आपण त्यांच्याकडेही जायला हवं. हो, माझ्या पाठीमागे त्यांचा फोटो दिसतोय. तुम्ही सर्वजण त्यांना भेटलेले आहेत. हो, माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की अब्दुल सत्तार साहेबांना देखील धनवट सर असेल व त्यांचे सर्व सहकारी भेटलेले आहेत आणि त्याविषयी धनवट सर आपल्याला सविस्तर सांगतील की अब्दुल सत्तार साहेब यांचं आपल्याविषयी मत काय होतं आणि जो काही आपल्या कॅबिनेट मध्ये आपला विषय येणार आहे त्यामध्ये एक दबाव गट निर्माण व्हावा यासाठी आपण सर्वच प्रशिक्षणार्थ्यांनी आपापल्या मतदारसंघातील आमदार असेल किंवा आपल्या जिल्ह्यातील जे मंत्री असेल त्यांना आपला कार्यकाळ वाढवण्यासाठी आपल्याला रोजगार मिळण्यासाठी निवेदन देणं हे गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने सिल्लोड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार साहेब यांना भेटलेले आहे आणि ते त्याविषयी काय बोलतात, त्यांची काय प्रतिक्रिया आलेली आहे हे आपल्याला धनवट सर सांगतील. आणि जे प्रशिक्षणार्थी या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांना विनंती करतो की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत हा विषय जावा यासाठी तुम्ही हा जी लिंक आहे ती शेअर करा, जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांना जोडा आणि तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट मध्ये नोंद करा, म्हणजे त्याला देखील उत्तर दिले जाईल. बोला सर. माननीय अब्दुल सत्तार साहेब यांना यापूर्वी आम्ही निवेदन दिलं होतं. जेव्हा 6 महिन्या पहिले आपण जॉईन झालो होतो आणि 5 महिने कालावधी वाढीसाठी त्याविषयी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं. त्याच्यानंतर जेव्हा विधानसभा होती, विधानसभेमध्ये जाऊन सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं होतं की साहेब आपण आमच्यासाठी आम्हाला पोटाला भाकर दिली, आम्हाला रोजगार दिला, आम्ही 100% तुमच्याच पाठीमागं आहोत असंही त्यांना त्यावेळेस सांगितलं होतं. आणि
आज त्यांच्याकडे